देवेंद्र फडणवीस हे अतिशय हुशार आणि प्रामाणिक राजकारणी। वाढदिवसानिमित्त लेखात उद्धव ठाकरेंकडून तोंड भरून कौतुक, तर फडणवीसांच्या कार्याची गती अफाट असल्याचं शरद पवारांकडून प्रशस्तीपत्र। राजीनामा द्यायला कुणाचा विनयभंग केलाय का? रमी प्रकरणावर कृषी मंत्री कोकाटेंचा सवाल। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे करणार चौकशीची मागणी, तर बदनामी करणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचा इशारा। पीक विम्याच्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना कोकाटेंची जीभ पुन्हा घसरली। शेतकरी नाही तर सरकारच भिकारी असल्याचं वादग्रस्त वक्तव्य। सावलीबार पाठोपाठ सावित्री नदीतील गाळ उपशावरूनही अनिल परबांचे योगेश कदमांवर गंभीर आरोप। फडणवीसांनी योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर कोर्टात जाण्याचा इशारा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। न्यायमूर्ती वर्मांवरील महाभियोग प्रस्ताव स्वीकारणं धनखड यांना भोवल्याची चर्चा। पॉक्सोचा गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढानंतर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी किरण काळेचं प्रकरण चर्चेत। काळेवर बलात्काराच्या गुन्ह्यानंतर भाजपचा पलटवार। भाषिक वाद सुरू राहिला तर महाराष्ट्रात गुंतवणूक कोण करणार? राज्यपाल राधाकृष्णन यांचा सवाल। ही वृत्ती राज्याचं दीर्घकाळ नुकसान करणारी असल्याचं मत। बीडमधील मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 ऑगस्टला। वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला। उज्ज्वल निकम यांची माहिती। कल्याणच्या नांदिवली परिसरात खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण। गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाची गुंडगिरी, आरोपीवर गुन्हा दाखल। मुंबईमध्ये पुढचे 3 ते 4 तास पावसाचा अलर्ट। कामावरून परतणाऱ्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता। विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस। नदी ओढे दुथडी भरून, तर वाशिम, बुलढाणा, हिंगोली, जालना, परभणीमध्ये पूरस्थिती। अनेक मार्ग बंद। भारतीय वायुदल यावर्षी सप्टेंबरपर्यंत सर्व MiG-21 विमानं निवृत्त करणार। तेजस मार्क A1 हे विमान घेणार MiG-21 ची जागा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।